सूर्य पश्चिमेला झुकला होता आणि गावातील छोटीशी गल्ली अंधाराच्या साम्राज्याने व्यापलेली होती. गावातील सर्वच घरांमध्ये दिवे लागले होते, पण पांडुरंगाच्या घरात मात्र एका वेगळ्या दिव्याची प्रतीक्षा होती. पांडुरंग म्हणजे एक सुखी समाधानी कुटुंबाचा कर्ता. त्याची पत्नी लताबाई आणि त्याचा मुलगा सुरेश हे त्या कुटुंबाचे 3 खांब होते. सुरेश पांडुरंग आणि लताबाईचा एकुलता एक मुलगा होता. त्यांनी त्याला शिकून मोठा केला, त्याच्यावर निस्सीम प्रेम केलं, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. त्याचं शिक्षण झाल्यावर सुरेश शहरात नोकरीसाठी गेला आणि त्याच्याच कार्यालयातील सविता नावाच्या मुलीशी त्याचं प्रेम जुळलं. लवकरच त्यांनी लग्न केलं. ती शहरातील मोठ्या घरात राहत होती. लग्न झाल्यावर सुरेश पूर्णपणे बदलला. शहरातील जीवन, तिथलं वैभव आणि पत्नीचं अमर्याद प्रेम यामुळे त्याचं मन गावाकडे, विशेषतः आईवडिलांकडे कमीच होत होतं. त्याच्या मनात आता एक वेगळाच अभिमान भरला होता. लहानपणीचं दुःख, संघर्ष आणि आई वडिलांनी केलेला त्याग तो विसरला होता. सुरेश आता गावातील साध्या जीवनाला आपल्या प्रतिष्ठेशी तोलू लागला. एके दिवशी पांडुरंग आणि लताबाई यांना सुरेशने घरी बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटलं की त्याच्या मुलाच्या शहरातील नवीन जीवनाचा अनुभव घ्यायला मिळेल. ते अत्यंत आनंदित होते. काही दिवसांनी पांडुरंग आणि लताबाई सुरेशच्या घरी पोहोचले. मोठं घर, आलिशान सजावट आणि वैभव पाहून त्यांच्या डोळ्यात चमक आली. परंतु या घरात काहीतरी वेगळंच वातावरण होतं. सुरेश आणि सविता त्यांचं स्वागत थंडपणे करत होते. पहिल्या दिवशी सविताने स्वयंपाक केला, पण तिला लताबाईच्या जुन्या पद्धतीच्या सल्ल्यांचं काहीच मोल नव्हतं. ती लताबाईला व्यवस्थित बोलत नसे आणि वेळोवेळी तिला अपमानित करत असे. सुरेश मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होता. जणू काही त्याच्यासाठी आई वडिलांचं अस्तित्व कमी झालं होतं. जेवणाच्या वेळी लताबाईने सुरेशला बोलवलं. बाळा, तुला काय आवडतं ते मला सांग, मी करीन. सुरेशने तिला खूप कठोर शब्दात उत्तर दिलं. आई, मला या जुन्या पद्धतीची गोष्ट नकोत. तुझ्या हातचं जेवणही मला आता जुनं वाटतं. हे ऐकून लताबाईच्या मनात खूप वेदना दाटून आल्या. पांडुरंगही शांतपणे हे सगळं पाहत होता. दिवसेंदिवस अपमान वाढत होता. सविता लताबाईला सतत कामासाठी बोलवायची आणि चुकीसाठी तिला दोष देत होती. सुरेश कधीच आईच्या बाजूने काही बोलत नव्हता. उलट तो आपल्या पत्नीच्या बाजूनेच उभा राहत होता. लताबाईला आणि पांडुरंगला त्यांच्या मुलाच्या या बदललेल्या स्वभावाची कल्पनाच नव्हती. त्यांना वाटलं होतं की सुरेश त्यांच्या प्रेमाचा आदर करेल, पण त्यांचं स्वप्न तुटलं होतं. एके रात्री पांडुरंगने सुरेशला विचारलं, बाळा, तू आम्हाला इथे का बोलवलं आहेस? आम्ही तुझी काहीतरी मदत करायला आलो होतो, पण तू तर आम्हाला परक करतो आहेस. सुरेशचा चेहरा कठोर झाला. बाबा, हे घर माझं आहे. तुम्हाला इथे येऊन काय करायचं आहे? मला स्वतंत्र जीवन हवं आहे. तुम्ही गावातच राहिलात तर बरं होईल. पांडुरंग आणि लताबाईच्या मनाला मोठा धक्का बसला. त्यांना जणू वाटलं की त्यांचा मुलगा त्यांना परके मानतो. त्यांनी दुसऱ्या दिवशी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. ते शहर सोडताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. गावात परतल्यावर पांडुरंग आणि लताबाई एका शांत जीवनात जगू लागले. त्यांनी आपल्या मुलासाठी प्रार्थना केली, पण आता त्यांना ठाऊक होतं की त्यांच्या मुलाच्या जीवनात त्यांना स्थान नाही. काही वर्षांनी सुरेशच्या जीवनात एक मोठी वाईट वेळ आली. त्याचं व्यवसायात मोठं नुकसान झालं आणि सविताने त्याला सोडून दिलं. आता त्याचं एकटेपण त्याला खायला लागलं. त्याने आई वडिलांना खूप कमी लेखलं होतं, पण आता त्याला त्याचं महत्त्व जाणवलं. एक दिवस सुरेश गावाकडे आपल्या आई वडिलांच्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्याने आई वडिलांसमोर हात जोडून माफी मागितली. आई, बाबा, मी खूप चुकलो. मला माफ करा. मी तुमचं प्रेम ओळखू शकलो नाही. पांडुरंग आणि लताबाईने त्याला माफ केलं, पण त्यांच्या मनातील वेदना कायम होती. त्यांनी त्याला सांगितलं, बाळा, माफ करणं सोपं आहे, पण विश्वास गमावणं खूप वेदनादायक असतं. तुझं जीवन आता तुलाच घडवायचं आहे. ही कहाणी त्या मुलांच्या आयुष्यातील सत्यावर आधारित होती, जे लग्नानंतर त्यांच्या आई वडिलांचा आदर करत नाहीत. आई वडिलांनी केलेला त्याग कधीच विसरू नका, कारण त्यांच्या प्रेमाचं मोल कोणत्याही वैभवाच्या तुलनेत अधिक असतं. कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा. या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कथा कॅफे. धन्यवाद.